आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांशही सहभागी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठुरायाचा अभिषेक आणि आरती। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही उपस्थित। नाशिकच्या सटाण्यातील अंबासन गावातील दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरे मानाचे वारकरी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजाही संपन्न। मुख्यमंत्र्यांकडून रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण। बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचं विठूचरणी साकडं। राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत। मुख्यमंत्र्यांचं विठुराया चरणी साकडं। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा। पांडुरंगाचं मुखकमल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, तर दर्शनासाठी वेळ लागू शकतो म्हणून विठुरायाच्या मंदिराचं कळस दर्शन करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांचा महासागर। सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी रस्त्यावर। आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल। चंद्रभागेच्या स्नानासाठी मध्यरात्रीपासून भाविकांची झुंबड। मंत्री छगन भुजबळ यांनी कोटमगाव इथे विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं। भुजबळांनी आषाढी एकादशी निमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशी निमित्त हिंगोलीतील नरसी नामदेवमध्ये गर्दी। नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये आषाढी निमित्त भक्तांची मांदियाळी। संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राज्यभरातून जवळपास 1 लाख भाविक दाखल। मुंबईतील वडाळ्यातल्या प्रतिपंढरपुरात आषाढी वारीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटे 3 वाजता मंदिरामध्ये विठ्ठलाची महापूजा। मंदिर परिसरात यात्रा भरली असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।